नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या। नोव्हेंबर 2023 मध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या 77,226 शेतकऱ्यांपैकी 58,556 शेतकऱ्यांचे प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर केले असून 17,856 शेतकऱ्यांची ई-केवायसी झाली नसल्याने त्यांचे अनुदान रक्कम लाल फितीत अडकली आहे। अपडेट आहे कन्नड तालुक्यातील छत्रपती संभाजी नगर येथील अपडेट। आज सोने चांदीचे भाव उतरले। वाशिम शहरात सोन्याला दर 69,600 प्रति ग्राम एवढा आहे। अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यासाठी 128.98 कोटींचा पीक विमा जमा झाला आहे। 623 कोटी पीक विम्यासाठी विख्यात विधिज्ञ मांडणार न्यायालयात बाजू। कृषी मंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। आमदार पाटील यांची माहिती। सोयाबीनचा दर वाढेना। या वर्षी मोठा पेरा झाल्याने शेतकऱ्यांना चिंता लागली। आजचा सोयाबीनचा बाजारभाव 4,400 रुपये प्रति क्विंटल। नोव्हेंबर 2023 मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईचे अनुदान केवायसी करून देखील मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यातून पुढे येत आहेत। ई-केवायसी करूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळेना। दुधाला मिळणार प्रति लिटर 5 रुपये अनुदान। पशुपालकांना दिलासा। दूध पावडरला प्रति किलो 30 रुपयांचे सहाय्य। मागील 24 दिवसांपासून आपले सरकार डाऊन कशी मिळतील प्रमाणपत्रे। जिल्हा प्रशासनाकडून मुंबई विभागाला दिले पत्र। कृषी मंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। 1,98,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार। नुकसानीचे दावे नाकारलेल्या शेतकऱ्यांना मिळणार 43 कोटींची नुकसान भरपाई। अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यातील। तुमच्या जिल्ह्यातील अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। 3 मंडळामध्ये अतिवृष्टी, सार्वत्रिक पाऊस। 26 जुलैपर्यंत IMDचा येलो अलर्ट। शेतकऱ्यांना होणार फायदा। बांबू लागवडीसाठी आता मिळणार हेक्टरी 7 लाख रुपयांपर्यंत अनुदान। जिल्हा नियोजन समितीची सभा गाजली। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर। पीक विमा योजनेत नुकसानीचे पंचनामे केलेच नाहीत। लोकप्रतिनिधी झाले आक्रमक। माजलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाचे पुन्हा स्थलांतरण। लाखोचा होणार खर्च। शेतकऱ्यांना बसणार भुर्दंड। कार्यालय दूर झाल्यामुळे शेतकऱ्यांची होणार गैरसोय। शिवशाही बसने 3,030 रुपयात करा आवडेल तेथे प्रवास। एसटी महामंडळाची योजना। धार्मिक स्थळासह कोणत्याही शहरात फिरा। गेल्या 2 वर्षांपासून अवकाळी पाऊस गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते। मात्र शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचे लाभ द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे। अपडेट आहे जळगाव जिल्ह्यातील। सन 2023-24 रब्बी हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या हरभरा, ज्वारी व इतर पिकांचे 100% नुकसान झाले होते। पीक विमा कंपनी मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास टाळाटाळ करत आहे। विमा मंजूर न झाल्यास लोकशाही मार्गाने विमा कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा व पीक विमा मंजूर करावा यासाठी जिल्हा अधिकारी रघुनाथ गावडे यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले। अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील। तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा। नुकसान भरपाई तुम्हाला हवी असेल तर आता तुम्हाला करावा लागणार पीक पेरा नोंदणी। 1 ऑगस्ट पासून नोंदणी सुरू। शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणार। ई पीक पाहणीवर नोंदणी। शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली। जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांची नोंदणी झालीच नसल्याचे चित्र। अपडेट नाशिक जिल्ह्यातील। गोदाम बांधा। 12.5 लाखांचे अनुदान मिळवा। शेतकरी उत्पादक संघ कंपनी घेऊ शकते लाभ। सततच्या पावसामुळे सोयाबीन पडू लागले पिवळे। काही भागातील परिस्थिती। पाऊस होऊन देखील शेतकरी वर्ग अडचणीत। टोमॅटो डोळे लाल करणार। भाव 1,600 वर पोहोचणार। सततच्या पावसामुळे घटली भाजीपाल्याची आवक। शेतकरी हतबल। शासन आदेश आल्यानंतर मिळणार लाभ। अनेक जण मोफत सिलेंडरच्या प्रतीक्षेत।
रत्नागिरी जिल्ह्यांचे उद्दिष्ट 97,000चे मात्र झाले 706. प्रधानमंत्री सौर ऊर्जा ग्रह योजनेला अल्प प्रतिसाद. 1 ऑगस्ट पासून होणार वितरण. रवा, चना डाळ, साखर, सोयाबीन तेलाचा यामध्ये समावेश. 2.25 लाख कुटुंबांना गणेश उत्सवात आनंदाचा शिधा मिळणार. पीक विमा कंपनीने केल्या 18,000 तक्रारी रद्द. सर्वे दरम्यान शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी. अति पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. राष्ट्रीय युवक काँग्रेसची मागणी. तहसीलदारांना दिले निवेदन. महावितरणाची सुरक्षा ठेव. व्याज रकमेवर देयकातून होणार समायोजन. 4.33 लाख वीज ग्राहकांना सुरक्षा ठेवीवर दिले 3.94 कोटींचे व्याज. आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्याआधी शेतकऱ्यांच्या यावर्षीची मुदत, कर्जांचे हप्ते व पीक कर्ज पूर्णपणे माफ करावे. तसेच प्रति एकर 10,000 रुपये शेत मशागतीसाठी दरवर्षी द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंबादास जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शेतकऱ्यांना खरीप 2023 पीक विम्याची रक्कम मिळणार. म्हणजेच की राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पीक विमा प्रकरणाचे प्रलंबित दावे निकाली काढण्याच्या संदर्भात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. रिलायन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हे प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अधिकृत केलेली कंपनी होती. रिलायन्स कंपनीने खरीप 2023 मध्ये प्राप्त झालेल्या एकूण 6,23,921 नुकसानीच्या सूचनेत म्हणजेच की नुकसानीच्या सूचनेपैकी 3,17,851 शेतकऱ्यांना पात्र करून 229.26 कोटी रुपये विमा रक्कम वाटप केली. तसेच 3,06,050 इतक्या शेतकऱ्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. अखेर या शेतकऱ्यांना यश आलं आहे. म्हणजेच की केळापूर मतदारसंघातील आर्णी, घाटजी व पांढरकवडा तालुक्यातील 49,530 शेतकऱ्यांना 10 कोटी 86 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 16 कोटी तालुक्यातील 1,98,552 शेतकऱ्यांना 43 कोटी 66 लाख रुपये एवढी रक्कम विम्यापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार. केंद्र शासनाने भरड धान्य खरेदी अंतर्गत ज्वारीची खरेदी केली आहे. ऑगस्ट महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानातून ज्वारीचे वितरण केले जाणार. त्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पगारदार वर्ग फारसा खुश नसला तरी काही कंपन्यां मात्र मोठा फायदा झाला आहे. अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील आयात शुल्क 15% 6% करण्यात आले. तसेच प्लॅटिनमवरील शुल्कही 6.4% करण्यात आले. अर्थमंत्र्यांनी केलेल्या या घोषणानंतर मंगळवारी टायटन कंपनी, स्नेकनो गोल्ड लिमिटेड, पीसी ज्वेलर लिमिटेड, कल्याण ज्वेलर इंडिया लिमिटेड आदी कंपन्यांच्या शेअर्समध्ये 12% तेजी दिसून आली आहे.